नमस्कार. माझं नाव दीपाली देशपांडे आणि दासबोध दर्शनमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. आपण करून घेतो आहोत समर्थ रामदासांच्या दासबोधाचा थोडक्यात परिचय. आज आपण जो समास बघणार आहोत तो आहे पहिल्या दशकातला 6वा समास श्रोतेजन स्तवन. याच्यामध्ये श्रोतेजनांचं श्रेष्ठत्व सांगितलं आहे. म्हणजे तुमचं आमचं दासबोध जे ऐकता आहेत त्या सगळ्यांचं स्तवन या समासामध्ये त्यांनी केलेलं आहे. जर श्रोतेच नसतील तर वक्त्याच्या बोलण्याला काय अर्थ आहे? त्यामुळे श्रोते फार महत्वाचे आहेत. पण या समासात समर्थांनी श्रोत्यांचं जे वर्णन केलेलं आहे ते ऐकून तुम्ही आम्ही लाजेनं अगदी चूरचूर होऊन जाऊ. कारण त्यांनी जे काही वर्णन केलंय त्यातल्या अगदी 1% सुद्धा आपली क्षमता नाही. तरी पण ते श्रोत्यांची अगदी खूप भलामण करतात. मला असं वाटतं की त्यांना असं वाटत असावं की या दासबोधाचं श्रोत्यांनी नीट श्रवण करावं, त्याचा अभ्यास करावा, अध्ययन करावं आणि त्याच्यावर चिंतन मनन करावं, जमल्यास त्याचं आचरण करण्याचाही प्रयत्न करावा. आता ही जर अपेक्षा त्यांची असेल तर ते श्रोत्यांचं थोडं कौतुक करतात. असं कौतुक त्यांनी या समासात केलंय. आता श्रोते म्हणजे कोण कोण असं समर्थांना अभिप्रेत आहे. तर ते असं म्हणतात, आता वंदू श्रोते जन, भक्त, ज्ञानी, संत, सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न, सत्यवादी. आता यातला पहिलाच आहे भक्त. भक्त होणं सोपं नाही. कारण भक्ताकडे संपूर्ण शरणागत होण्याची क्षमता असली पाहिजे. ज्याला कशाला तुम्ही ईश्वर मानता त्याच्या समोर शरणागत होण्याची तुमची क्षमता असली पाहिजे तर तुम्ही भक्त होऊ शकता. एकदा भक्त झाल्यानंतर योगी, संत, सज्जन हे सगळं होता येतं, पण भक्त ही प्राथमिक आवश्यकता आहे. आता या समासात जेवढे म्हणून चांगले गुण असतील ते सगळे श्रोत्यांमध्ये समर्थ बघतात. श्रोते विद्वान आहेत, शांत आहेत, सर्व विषयांचं ज्ञान असणारे आहेत. आणि कसे आहेत श्रोते? तर जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्ती किरणाचे दिनकर, ज्ञातेपणे दृष्टीसमोर ब्रह्मांड नये. वैश्वानर म्हणजे अग्नीप्रमाणे पवित्र आहेत, ज्याच्यातून स्फूर्ती किरण बाहेर पडतात असे सूर्यासारखे आहेत, आणि ज्यांच्या समोर अगदी ब्रह्मांडही फिकं पडावं असे ज्ञानी असे श्रोते आहेत. तर ते इतक्या थोर श्रोत्यांसमोर मी कसा बरं बोलतोय? आता परत समर्थ इथे अतिशय नम्र झालेले आहेत. ते असं म्हणतात, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी वित्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो. तुम्ही श्रोते म्हणजे अगदी देवासारखे, जगदीश मूर्ती, आणि मी अगदी अल्पमती, तरी सुद्धा मी तुमच्याशी सलगी करतो आहे. एवढंच नाही, पुढं आणखीन काय म्हणतात, तैसा मी एक वाघ दुर्बळ, श्रोते परमेश्वरची केवळ, यांची पूजा वाचा बरळ करू पाहे. दुसऱ्या समासामध्ये समर्थ स्वतःला वाक्शून्य म्हणाले होते. आता इथं ते स्वतःला वाघ दुर्बळ म्हणतात आणि श्रोत्यांना मात्र परमेश्वराची उपमा देतात. आणि या परमेश्वराची मी पूजा करतो आहे असंही अगदी नम्रपणे सांगतात. तुमच्यासारख्या इतक्या थोर श्रोत्यांच्या समोर मी कसा बोलतो आहे, तर तुम्ही गुणग्राहक आहात अशी मला खात्री आहे म्हणून. परंतु हे गुणग्राहिक म्हणून बोलतो निशंक. असा श्रोत्यांना भरपूर मोठेपणा ते या समासामध्ये देतात. मोठेपणा देऊन झाला, त्यांचं कौतुक करून झालं, त्यांना थोर थोर म्हणून झालं. आता सगळ्यात शेवटी ते काय म्हणतात, माझा आशय जाणोनी जीवे, आता उचित ते करावे, पुढे कथेसी अवधान द्यावे, म्हणे दासानुदास. ह्या सगळं बोलण्यामागचा माझा उद्देश नीट समजून घ्या, आशय नीट समजून घ्या आणि उचित ते करा. आता उचित किंवा योग्य म्हणजे काय आहे, तर पुढे कथेसी अवधान द्यावे. पुढं मी जे सांगणार आहे त्याकडे नीट लक्षपूर्वक ऐका, याची जाणीव करून द्यायला ते विसरत नाही. समर्थांचं हेच वैशिष्ट्य आहे की ते विनम्रपणे पण अत्यंत ठामपणे बोलतात.
आपणही गंभीरपणे त्याचा विचार केला पाहिजे आणि असाच दासबोधाचा अभ्यास करत राहायला पाहिजे. हा होता 6वा समास. पुढचा आहे कवेश्वर स्तवन 7वा समास. तो आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. पण तोपर्यंत दासबोध दर्शनला नक्की सबस्क्राईब करा आणि 5 मिनिटं द्या दासबोधासाठी.